सुद्धा करणार आहोत आणि ह्या वधस्तंभाचं जे महत्त्व आहे त्या वधस्तंभाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता, तुमच्या दृष्टीने वधस्तंभाचा अर्थ काय आहे आणि ह्याविषयी तुम्ही किती जागृत आहात हे मी तुम्हाला या सत्राच्या शेवटी प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव करून देणार आहे आणि तुम्हाला तुमच्याच मनाशी ह्या विषयाविषयी बोलायला मी भाग पाडणार आहे. म्हणून मग त्या दृष्टीने ह्या विषयाचं स्पष्टीकरण मी आज आपल्यासमोर मांडत आहे. लक्षात घ्या, ज्यांना ख्रिस्त माहिती आहे त्यांना वधस्तंभ माहिती असलाच पाहिजे. दुर्दैवाने बऱ्याचशा तरुणांमध्ये हे चित्र आपल्याला दिसतं. त्यांना फक्त ख्रिस्त माहिती आहेत, ख्रिस्ताचा वधस्तंभ याविषयी त्यांना माहिती नाही. म्हणजेच काय, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ते केवळ ऐकतात, ख्रिस्ताविषयी ऐकतात, पण आपल्या वागण्यात, आपल्या वर्तनामध्ये मात्र कुठेही ख्रिस्त दिसत नाही. का? कारण ख्रिस्ताचा वधस्तंभ हा ते विसरून गेले आहे. वधस्तंभ विसरले म्हणजे काय? ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं बलिदान, त्याचं प्राणार्पण, त्याचं मरण, त्याच्या अवहेलना आणि पुनरुत्थान ह्याचं स्मरण नाही आहे बऱ्याच तरुणांना, बऱ्याच लोकांना. आणि म्हणून ते आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये मनाला वाटेल तसं वागतात. म्हणून जे काही आपण ब्रीद वाक्य घेतलेलं आहे नाही का, की माझ्या वचनाकडे लक्ष लाव. हे का? हे लक्ष लावल्यानंतर ते वचन आपल्या मनात रुजलं पाहिजे, बिंबवलं गेलं पाहिजे, त्यांनी मुळं धरली पाहिजे, हे अपेक्षित आहेत. आणि खरं पाहिलं तर ख्रिस्त आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ यांचं घनिष्ठ नातं आहे. मुळातच हे नातं घनिष्ठ आहे, परंतु अनेक अशा सैतानाच्या गोष्टींना लोक बळी पडतात, त्याच्या डावपेचांना ते बळी पडतात आणि फक्त ख्रिस्तच लक्षात राहतो, वधस्तंभ मात्र ते विसरतात. आणि म्हणून वास्तविक पाहता ख्रिस्ताचा वधस्तंभ हा तुम्ही आणि आम्ही ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आपल्यासाठी सार्वकालिक जीवन देणारा आहे. पण त्याचबरोबर ख्रिस्ताचा वधस्तंभ ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही अशा अविश्वासणाऱ्यांसाठी तो एक सुसमाचार आहे, एक गॉस्पल आहे. कारण ख्रिस्त आपला सर्व जगासाठी, जगातील सर्व मानव जातीसाठी त्याने त्याचा प्राण दिलेला आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांसाठी वधस्तंभ सार्वकालिक जीवन देऊन जातो, तर अविश्वासणाऱ्यांसाठी तो एक सुसमाचार असा तो देऊन जातो. म्हणून मुलांनो, ह्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे काही लाभ आहेत. हे लाभ आपल्याला मिळतात, आपण त्याचे लाभार्थी आहोत. परंतु हे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ उपभोगण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे, सोबत विश्वास ठेवून. लक्षात येतं आहे, हे लाभ मिळविण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतात, सोबत विश्वासाला घेऊन. म्हणजे आपले प्रयत्न आणि विश्वास जोडीने जायला पाहिजे या वधस्तंभाच्या जवळ, तर आपल्याला या वधस्तंभाचे लाभ हे मिळतात. आणि म्हणून या लाभांच्यासाठी ख्रिस्ताच्या क्रूसाप्रती, ख्रिस्ताच्या वधस्तंभाप्रती आपलं भूमिका काय आहे, आपला रोल काय आहे, आपला विचार काय आहे. लक्षात घ्या,
आपला विचार की ज्याच्यामुळे आपण विशिष्ट कृती करतो, आपला विचार ज्याच्यामुळे आपण बोलत असतो, याला भाषिक वर्तन म्हटलं जातं. ह्या सर्वांच्या मागे आपला विचार आहे. मग जेव्हा वधस्तंभाप्रती आपण विशिष्ट विचार करतो तेव्हा त्याचं स्वरूप काय आहे? जर वधस्तंभाचा लाभ घ्यायचा असेल तर वधस्तंभाप्रती आपला विचार हा एक सकारात्मक असण्याची आवश्यकता आहे. वचन असं म्हणतं की वधस्तंभाचा संदेश हा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी सामर्थ्य आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी सामर्थ्य आहे, परंतु अविश्वासणाऱ्यांसाठी तो निरर्थक आहे, नाही का? म्हणून वधस्तंभाचा अर्थ काय आहे? ख्रिस्त गौण आहेत असं माझं म्हणणं बिलकुल नाही. कारण ख्रिस्ताच्या मरणामुळे वधस्तंभाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या वधस्तंभाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघता? वधस्तंभ आपल्यासाठी काय आहेत? फॅशनच्या जगामध्ये वधस्तंभ केवळ गळ्यात लटकवण्याचा एक भाग आहे असं म्हणून बघता का? अनेक फॅशनच्या ह्याच्यात वाईट प्रकार आहेत. पण गळ्यात वधस्तंभ क्रूस लटकवणे हा वाईट भाग आहे असं नाही. परंतु तेवढ्या सहजतेने आपण तो घेता का? की केवळ त्याचं स्वरूप गळ्यात लटकवणं एवढंच आहे का? एक कथा सांगतो आणि मग आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. तत्पूर्वी मी तुम्हाला एक एक्झरसाइज करण्यासाठी काही पेपर्स देतो. हे पेपर वाटून द्या. फक्त एक लक्षात घ्या की हे जे पेपर्स आहेत यांना एका बाजूने स्टॅपलरची पिन लावलेली आहे, ती तुम्ही उघडू नका अजून. तुम्ही जे 5 मुलं आहेत ना, तुम्ही थोडं मोकळं बसा, गॅप सोडा. मधल्या 3 मुलांनी बाजूच्या बेंचवर बसा. इकडे 3 मुली एका बेंचवर जास्त काहीतरी 4-5 मुली बसलेल्या आहेत. एका बेंचवर फक्त 3घांनी बसा. 3 मुलींनी 3 मुलांनी बसायचं एका बेंचवर. थोडं मोकळं बसा. ज्या स्टॅपलरच्या पिना आहे त्या मोकळ्या करू नका, उघडू नका. फक्त हा कागद स्वतःजवळ ठेवून घ्या. त्यामध्ये आतमध्ये काही उडून बघू नका. काही मिनिटांनी तुम्हाला ते बघायचंच आहे. थोडं बाजूला ठेवा ते. आणि जसं जसं मी सूचना तुम्हाला देत जाईन त्या पद्धतीने तुम्ही हे करायचं. अत्यंत सोपं काम आहे. सर्वांनी यामध्ये उत्साहाने सहभागी व्हा. कथा ही स्टोरी काल्पनिक आहेत, पण ह्या एका एक्झरसाइजचा हा एक भाग आहे. म्हणून थोडंसं जरी ती काल्पनिक असली तरी तेवढ्याच गांभीर्याने तुम्ही त्याकडे लक्ष द्या. की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये गावाप्रमाणे सर्व प्रकारच्या सुविधा कमीत कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होत्या. छोटासा दवाखाना, एक प्राथमिक वर्ग शिकविले जातील अशी शाळा आणि इतरही ज्या काही गावात सुविधा असतात त्या सर्व काही सुविधा त्या ठिकाणी होत्या. शिक्षणाची तशी बऱ्यापैकी चांगली सोय होती आणि सर्व मुलं आणि मुली ह्या शाळेमध्ये जात असेत आणि शिक्षण घेत असेत. ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं होतं की मुलं खूप कष्टाळू होती, तेवढीच ती प्रामाणिक पण होती आणि आज्ञाधारकसुद्धा होती. आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहणे, शाळेतील शिक्षकांच्या आज्ञेमध्ये राहणे, शाळेत सांगितलेल्या गोष्टी, होमवर्क, आईवडिलांनी सांगितलेले कामकाज अतिशय काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे ही मुलं करत असे. हे त्या गावाचं एक खास वैशिष्ट्य होतं. आणि ह्या गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये आई, वडील आणि त्यांचा एक लहान मुलगा होता.
तो तिसरीमध्ये शिकत होता आणि त्याचं नाव होतं पनुची. काय नाव होतं त्याचं? पनुची. आणि इतर मुलांप्रमाणे हा मुलगा देखील प्रामाणिक, कष्टाळू, मेहनती आणि आज्ञाधारक असा तो होता. आणि एके दिवशी काय झालं की त्याच्या शिक्षकाने त्याला काही ओळी लिहायला शिकवल्या आणि त्याला असं म्हटलं की आता हे तुला लिहिता येतं, तू घरी जा, घरी गेल्यावर ह्या ओळी तू लिहिण्याचा सराव कर, हे तुझं होमवर्क आहे. आणि शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे हा मुलगा पनुची आपल्या घरी गेला आणि तो मुळातच कष्टाळू मेहनती असा असल्यामुळे त्याने लगबगीने आपल्या होमवर्कच्या कामाला सुरुवात केली आणि त्या ओळी लिहायला तो लागला. लिहिता लिहिता एका कागदावर त्याने त्या ओळी पूर्ण लिहिल्या. लिहिल्यानंतर त्याला असं वाटलं की आपला सरावच होत आहे, प्रॅक्टिस होते आहे, आपण काय करू, दुसरा कागद घेऊ. आणि त्यावर तो त्याच्या ओळी लिहू लागला. तिसरा कागद, चौथा कागद, पाचवा कागद, असं करत 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 त्याने तेच 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 असं लिहून लिहून सुमारे 125 कागद लिहून काढले. तेच तेच. त्याला त्यामध्ये आनंद होता आणि म्हणून त्या आनंदाच्या भरात तो लिहित सुटला की आपला सराव त्यामधून होणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या सरांना ते दाखवायचं आहे शाळेत जाऊन. आणि मग सर मला बोलवतील, पुढे बोलवतील, मला ते शाबासकी देतील, सर्व मुलांसमोर सांगतील, बघा पनुचीने किती चांगलं काम केलं, किती होमवर्क छानपैकी केलं, असं मला ते सांगतील, असं शाबासकी देतील, असे विचार त्याच्या मनात चालू आहेत. बघा वय किती लहान आहे त्याचं, तिसरीत शिकणारा म्हणजे काहीतरी 8-10 वर्षांचा तो, 8 वर्षाचा तो मुलगा आहे. पण ही कल्पना करत 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 तो शाळेमध्ये जातो आहे. आणि तेथे गेल्यावर काय होतं की थोडं जरा वेगळंच चित्र त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि त्या ठिकाणी त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे तो पनुची उठला की चला आता तुमचं होमवर्क मला दाखवा. म्हणून पनुची उठला, आपलं ते सर्व काही घेतलं आणि सरांसमोर तो गेला. आणि तिथे गेल्यावर मग आपलं होमवर्क तो दाखवू लागला सरांना. आणि ते पाहत असताना मग त्याचे शिक्षक, त्याचे सर त्याला म्हटले की हे जे तू लिहिलं 125 पेजेस तू लिहिलेत, मला खूप आनंद वाटला की छानसा सराव तू केला आहे. परंतु तुला एक सांगू का की ह्याच्या लिखाणात बऱ्याच चुका झाल्या आहेत आणि आता चुकलास तू म्हणजे तुला शिक्षा तर मिळणार आहे, परंतु तुझ्या शिक्षेचं स्वरूप असं राहील की तू आता हे आपल्या घरी घेऊन जा आणि प्रत्येक कागदावर जे तू लिहिलेलं आहे ते तुला खोडायचं आहे. फक्त तुझं काम आहे की खोडायचं आणि मला दुसऱ्या दिवशी येऊन दाखवायचं, ही तुझी शिक्षा आहे. आणि तू ते कसं खोडतो ते मी बघणार आहे. आणि ह्या पद्धतीने अगदी न रागावता शिक्षकाने पनुचीला अगदी गोड शब्दामध्ये हे समजावून सांगितलं. हा पनुची माझ्याकडे आला आणि मला ते सर्व त्याने स्टोरी सांगितल्यानंतर मी त्याला असं म्हटलं की असं कर, तुझे 125 कागद मला दे आणि मी उद्या एका कार्यशाळेमध्ये जाणार आहे तरुणांच्या. मी त्या ठिकाणी असलेल्या मुलामुलींना सांगेन की पनुचीसाठी एवढं काम करा. काय काम करा की तुम्हाला दिलेल्या प्रत्येक कागदावर लिहिलेली म्हणजे कागदावर लिहिलेली प्रत्येक ओळ ह्या चुका आहे, तर त्या तुम्हाला खोडायच्या. म्हणजे तुझं काम पटकन होईल. बस ते खोडतील, मी कागद गोळा करेन, तुला देईन, तू आपल्या सरांना ते दाखव. आणि पनुची ह्याला तयार झाला. लहानसा बिचारा पनुची, त्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आज तुमच्यावरती जबाबदारी आहे. तर जसं तुम्ही म्हटलं की येशू माझा मित्र आहे नाही का, तर पनुचीसुद्धा आपलाच मित्र आहे.
आणि म्हणून पणुचीचं एवढं काम जरा करा. ओके, तर आता तुम्हाला हे काम करायचं आहे आणि पणुचीला ही केलेली मदत असेल तर आता तुम्ही त्या पिना ज्या आहेत त्या उघडा आणि आतमध्ये पणुचीने काय लिहिलं होतं ते जरा बघा. उघडलं? सर्वांनी उघडलं का? आता माझ्या सूचनेकडे लक्ष द्या. ओके, आपल्याला काम करायचं आहे पणुचीसाठी. आपल्या मनात ही भावना ठेवा की एका लहान मुलाला मी मदत करत आहे. तो आपल्या मित्रासमान आहे, तो आपल्या लहान भावासमान आहे. आणि सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये लिहा. वरती तुमचं नाव आहे, इंग्लिशमध्ये लिहू शकता, मराठीत लिहू शकता. वर तुमचं नाव आहे. फक्त तुम्ही जे काही करणार आहात ते आपल्या आजूबाजूला बसलेल्या मुलांना मुलींना दिसता कामा नये. म्हणून अंतर ठेवा तुम्ही. ओके, जिथे गर्दी आहेत बसणाऱ्यांची त्यांनी बेंच थोडं मोकळा करून घ्या. मागे मुलं बसलेत, अंतर ठेवून बसा. नाव लिहा. नंतर इतर माहिती आहे. तुम्ही मुलगा आहात की मुलगी आहेत, तुमचं वय लिहा. तुम्ही कोणत्या मंडळीतून आलात ते लिहा. आणि तुमचं मोबाईल नंबर लिहा. लिहिलं? जेव्हा मी तुम्हाला सांगेन, बरं का, जेव्हा मी तुम्हाला सांगेन तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा, तेव्हाच सुरुवात करायची आहे. ओके, हे काम आहेत. ह्या लिहिलेल्या 4-5 ओळी ह्या खोडायच्या आहे तुम्हाला. ओके, पण आत्ता सुरू करू नका. त्याला मी टाईम लावणार आहे. तेवढ्या वेळात तुम्हाला ते सोडवायचं आहे. आता मात्र फक्त तुमची प्राथमिक माहिती लिहा. लिहिली का? सर्व रेडी आहात? मला जर हात वर करून सांगितलं की बाबा आमचं लिहून झालं आहे तर मला कळेल. प्राथमिक माहिती फक्त लिहायची आहे. हात वर करा. हात वर करा. प्राथमिक माहिती, नाव, मोबाईल नंबर वगैरे. खोडायला अजून सुरुवात नाही. हात खाली करा. पणुची आदल्या दिवशीच 125 कागद लिहून लिहून दमला होता आणि पुन्हा शिक्षा म्हणून आपल्या सरांनी हे काम त्याला दिलं होतं. म्हणून आपल्याला त्याला मदत करायची आहे. ही भावना मनात ठेवा. ओके, फक्त सर्वजण रेडी आहात का? रेडी आहात? रेडी झालात? अजून खोडायला सुरुवात करायची नाही. हो, फक्त नाव, मोबाईल नंबर, वय लिहायचं आहे. रेडी? अजून नाही. मी जेव्हा म्हणेन खोडायला सुरुवात करा तेव्हा करायचं आहे. रेडी आहेत? एकदा घोषणा द्या. येशू माझा मित्र आहे. पुन्हा, येशू माझा मित्र आहे. ओके, ठीक आहे. खोडण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंद वेळ आहे. ओके, थांबा, अजून सुरुवात नाही. माझ्याकडे मोबाईल आहेत. तुम्ही पेनाने खोडा,
पेन्सिलने खोडा, खोड रबरने नाही. हो, कोणत्याही पेनाने चालेल. हे बघा, पुन्हा एकदा सूचना देतो, खोड रबरचा वापर करायचा नाही. पेन चालेल, पेन्सिल चालेल. तुम्ही ज्या पद्धतीने ते खोडणार आहात ते बरोबर की चूक हा विषयच नाही आहे. ते खोडायला लावलंय, त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. जसं कागदावर लिहिलेला आपण खोडतो त्या पद्धतीने पेनाने किंवा पेन्सिलने खोडू शकता. रेडी आहात का? हो की नाही? हा, आपण समजा कागदावर काही आपल्याकडून चुकीचं लिहिलं गेलं तर कसं खोडतो? हां, आपली पद्धत आहे खोडण्याची, त्याच्यावर आपण काही लिहितो नाही का? आपलं कशाही पद्धतीने लाईन्स मारतो, तिरप्या, उभ्या नाही का, किंवा एकदम बारीक रीतीने खोडतो. बरोबर आहे? तेवढंच खोडायचं आहे, फक्त खोडायचं आहे. आता एक मिनिट, हां, काही प्रश्न आहेत का? काही अडचण? तुझी काय अडचण आहे? हो, नाही नाही नाही, त्या हॅलो. पॅरेग्राफमध्ये जेवढंही लिहिलं आहे ते सर्व खोडायचं आहे. एकच ओळ खोडायची असं नाही, चुकलेलाच शब्द खोडायचं असं पण नाही, सर्व खोडायचं आहे. नाहीतर सरांकडे ते गेल्यावर पुन्हा सर तुम्हाला शिक्षा देणार आहे. ओके, त्याच्यामुळे सर्व खोडायचं आहे. ठीक आहे? आलं, लक्षात आलं, काय अडचण आहे? बरं, टायमर चालू व्हायच्या अगोदर काय प्रश्न आहे का विचारा. थांबा थांबा, अजून खोडू नका. ठीक आहे, टायमर लावायचा का? टायमर आता सर्वांनी शांत राहा, लक्षात घ्या. फक्त शांत राहा, 10 मागे शांत. फक्त 10 सेकंदांचा वेळ तुम्हाला आहे. जेव्हा मी म्हणेन सुरू करा तेव्हा तुम्ही सुरू करायचं आहे, आणि जेव्हा मी म्हणेल थांबा तेव्हा तुम्ही थांबायचं आहे. ठीक आहे? रेडी? चला सुरू करा, स्टार्ट. 5 सेकंद झाले, 6 झाले, 7 झाले, 9, 10 झाले. बंद करा. आता खोडायचं काहीच काम करू नका. ठीक आहे? आता अशी कल्पना करा की तुम्ही पनुचीला खूप मोठी मदत केली आहे, आणि आता पनुची हे सर्व घेऊन सरांकडे जाणार आहेत, आणि सर हे बघणार आहेत की पनुचीने हे सर्व खोडायचं काम कसं केलं आहे. आणि आता सर ते खोडायचं कसं खोडलं आहे हे बघून त्याला मार्क्स देणार आहे. लक्षात येते? कसं खोडलं आहे हे बघून सर त्याला मार्क्स देणार आहे. आता बघा, आपण हे काम येथेच करू. ठीक आहे? आपल्याला आपण जे खोडायचं काम केलेलं आहे ते बघून मार्क्स द्यायचे. आता मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने हे मार्क्स द्यायचे. समजा ही लिहिलेली ओळ आहे, आणि ही तुम्ही खोडली आहे. कशा पद्धतीने खोडली आहे तर सिंपल तुम्ही काय केलं की अशी त्याच्यावरून लाईन मारली. ओके, लिहिलेल्या मॅटरवर सिंगल लाईन किंवा डबल लाईन अशी मारली आहे आणि खोडलं आहे. ओके, तर
तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहेत 1. सरांनी तुम्हाला मार्क्स दिले आहेत 1. जर असं तुम्ही खोडलं असेल ना तर तुम्ही त्याच कागदावर 1 असं लिहा. आता ह्या व्यतिरिक्त जसं लिहिलेलं हे मॅटर आहे, मग काहींनी असं खोडलं असेल या पद्धतीने, किंवा काहींनी असं खोडलं असेल, किंवा काहींनी एकदम असं ह्या पद्धतीने खोडलं असेल. ओके, तर त्यांनी 2 मार्क्स द्या. तुमचे मार्क्स हे बरोबर आहेत, जे काही तुम्ही केलं नाही का, तर त्यानुसार हे मार्क्स आहेत. आणि काहींनी, आता हा पॅरेग्राफ आहे, हा कसा खोडला आहे, काहींनी सरळ या पद्धतीने केला आहे, तर त्याला मार्क्स आहे 0. आता जे काही आहे तुम्ही खोडलेलं ते बरोबर आहे, आता त्यात चेंज करू नका. 0 मार्क्स म्हणजे 0 नाही का. तर ह्या शून्याचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि सोबतच वधस्तंभाचं काय महत्त्व आहे तेही सांगणार आहे. आता तुम्ही काही चेंज करू नका. 0 मार्क्स हे सुद्धा खूप कमाल की चीज आहे, हे लक्षात घ्या. म्हणून जे आहे ते राहू द्या. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला याची कल्पना देतो की सर्वांनी मार्क्स दिलेत का? सर्वांनी मार्क्स दिलेत? ठीक आहे. आता तुम्ही कागदाची दुसरी बाजू बघा. मागच्या बाजूला या कागदाच्या त्या ठिकाणी तुम्हाला वरती 2 1 0 0 1 2 आणि इकडे 1 नाही 0 1 आणि 2 0 1 आणि 2 असं लिहिलेलं दिसेल. दिसतंय? हां. आता बघा, ज्यांना 1 मार्क्स मिळाला आहे त्यांनी काय करायचं, तर या पद्धतीने 1 1 जोडा. या पद्धतीने जोडायचं. आता जोडण्यासाठी तुम्ही म्हणाल सर पट्टी नाही आहे, तर पट्टीची काय गरज नाही आहे. ओके, आपल्या हाताने वेड्या वाकड्या रेषा आल्या तरीही चालेल. ज्यांना 1 मार्क्स आला त्यांनी असं हे जोडा. 1 मिनिट. हां, इथे थोडंसं इथे वरती 0 पाहिजे. 1 आणि 2 असं जोडायचं आहे. ज्यांना 2 मार्क्स मिळाले त्यांनी 2 हा जो आकडा आहे तो जोडायचा. जोडला? बरं. आता 1 1 1 आणि 2 2 2 हे आपण जोडलं. आपल्याला हे जी काही चित्र आहे, ही जी आकृती आहे, एखाद्या डायमंड सारखी दिसते. बरोबर आहे ना? एखाद्या डायमंड सारखी दिसते, चौकट नाही का, ह्यासारखी ती दिसते. आणि आता ज्यांना 0 मार्क्स आहे त्यांनी 0 0 जोडा.
हा शून्य, हे हा शून्य, खालचा शून्य आणि हा शून्य. जोडला. एकमेकांना दाखवू नका बरं का, नाहीतर मी पुढे बोलायला लागलो तर मग तुम्हाला ती पंचायत होईल. त्यामुळे जे काही काम तुम्ही केलं ते सिक्रेट ठेवा, ते सिक्रेट ठेवा. तुम्ही नंतर अडचणीत याल जर एकमेकांना तुम्ही केलेलं काम दाखवलं तर. आता मी मगाशी असं म्हटलं की 1-1 हा आकडा जोडल्यावर अथवा 2-2 हा आकडा जोडल्यावर आपल्याला आकृती एखाद्या चौकटीसारखी दिसते. आणि ही चौकट बंदिस्त आहे, बंद केलेली आहे. चारी बाजूने ही बंद आहे. 2 म्हटलं तर ही पण बंद आहे. पण ज्यांना 0 आहे त्यांची आकृती कशी दिसते? क्रॉस दिसतो ना. एक वधस्तंभ, याचं एक चिन्ह, एक चित्र, एक आकृती आपल्याला दिसते आहे. आता मला हे सांगायचं आहे, आता इकडे लक्ष द्या. याचं जे महत्त्व आहे मुलांनो, हे आपल्या जीवनामध्ये एक विशेष आहे. तुम्ही केलेलं काम, तुमच्या हा जसं वचन म्हणतं नाही का की एक तरुणा आपल्या तारुण्यात मनाला वाटेल तसा तू वाग, पण परमेश्वर त्याचं झाडा घेणार आहे. मुलांनो आणि मुलींनो, आपण आपल्या ह्या तारुण्याच्या जीवनामध्ये एक मनुष्य म्हणून अनेक चुका केल्या असतील आणि ह्या चुका करूनही आपण त्या झाकून ठेवलेल्या आहेत. जेव्हा आपण 1-1 ह्या आकड्यांना जोडत होतो एक मास घेऊन, जेव्हा आपण 2-2 ह्या आकड्यांना जोडत होतो 2 मास घेऊन, तेव्हा आपण आपलं मन, आपण आपल्या ज्या चित्तामधल्या गोष्टी आहेत बंदिस्त करून ठेवलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. आईवडिलांनी दिलेल्या आज्ञा ह्याचं उल्लंघन आपण केलं, ते आपण आपल्या मनी बंदिस्त करून ठेवल्या. कधी मोकळं आपण आपल्या वडिलांशी बोललो नाही. आणि जे काही आध्यात्मिक गोष्टी आपल्याला शिकवण्यात आल्या आपल्या संडे स्कूलमध्ये, आपल्या चर्चेसमधून, जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकल्या, आपल्याला असं आढळलं की आपण ह्यापैकी अनेक गोष्टी चुकीच्या करून बसलो आहोत. पण लक्षात घ्या, त्या गोष्टी आपण मोकळेपणे क्षमा मिळावी म्हणून कधीही देवाजवळ कबूल केलेलं नाही आहे. आपण त्या झाकून ठेवलेल्या आहे. म्हणून जेव्हा आपण 1-1 मास देतो तेव्हा हे दर्शवतं की आपण आपल्या मनामध्ये गोष्टी बंदिस्त करून ठेवल्या आहेत, त्या लपवून ठेवल्या आहेत. मग ते समाजापासून लपवून ठेवले असो, आईवडिलांपासून लपवून ठेवलेले असो, की मित्रांपासून लपवून ठेवलेले असो. लक्षात घ्या, आपलं प्रत्येकाचं एक सिक्रेट लाईफ आहे, एक गुप्त असं जीवन आहे. आणि त्या ठिकाणी अत्यंत गुप्त गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. कधी आपण कोणाशी त्या शेअर केल्या नाही आहे. अत्यंत जवळच्या मित्राला नाही ना मैत्रिणीला नाही. पण का त्या देवापासून लपल्या आहेत का? मुळातच नाही. लक्षात घ्या, देवापासून कोणीही काहीही लपू शकत नाही. कोणीही काही लपू शकत नाही. आपलं प्रत्येक व्यक्तीचं गुप्त जीवन, सिक्रेट लाईफ हे देवाला स्पष्ट आणि उघड आहे. पण ते आपण बंदिस्त करून ठेवलेलं आहे. देवाच्या पासून आपण फक्त दृष्टी आड जात असतोय. लक्षात घ्या, जेव्हा हवा आणि आदम यांनी पाप केलं, असं वचन म्हणतं
की ते फक्त ते देवाच्या दृष्टीआड गेले. कारण ते देवापासून लपू शकतच नव्हते, ते दृष्टीआड झालेत. म्हणून स्तोत्र 138 मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की मी माझं अंतरून अधोलोकात केलं, अधोलोकात जाऊन मी तिथे राहिलो, तरी तेथे तू आहेस. आपलं जीवन परमेश्वर तेथे पण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण आपलं गुप्त जीवन लपवू शकत नाही. पण अशा पद्धतीच्या ह्या मांडणीवरून तुम्ही तुमचं जीवन बंदिस्त करून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या असंख्य देवाला न आवडणाऱ्या गोष्टी देवासमोर व्यक्त केल्या नाहीत, त्या बंदिस्त करून ठेवल्यात. मग देवाला कसं जीवन हवं आहे ते लक्षात घ्या. देवाला शून्य जे जीवन आहेत, नाही का, शून्यवत जे आहेत तसं जीवन. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की बांधुनी पापांची मोळी टाकूया क्रुसाजवळी. हे रितेपण, एम्प्टीनेस आणि ही शून्यवत स्थिती, शून्य स्थिती ही आपल्याला दररोज आणि दररोज धारण करायची आहेत. मुलांनो आणि मुलींनो लक्षात घ्या. ही स्थिती कशी धारण कराल? दररोज आपल्याला आपलं सर्व पाप या क्रुसाच्या पायथ्याशी नेऊन पोचवायचं आहे. तेथे ते मोकळं करायचं आहे, तिथे शून्यवत बनायचं आहे, काहीही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून लक्षात घ्या की जेवढं म्हणून तुमचं भूतकाळातील देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असतील ना, आज त्याचा लेखाजोखा देवासमोर मोकळेपणी द्या. क्रुसाच्या पायथ्याशी जा आणि काहीही शिल्लक न ठेवता शून्यवत बना आणि मोकळं करा. तो आपल्या चुकांची क्षमा करायला तयार नाही असं नाही, तो उदार हस्ते ही क्षमा करायला तयार आहे. म्हणून मनुष्य म्हणून लक्षात घ्या, आपण बहुतेकांनी जे काही आपलं ही मांडणी आहेत ना, ही अशीच बंदिस्त स्वरूपात असलेलीच आली असावी. कोणी फक्त ही अशी गुन्हाकाराची फुली केली आहे कोणी आपल्या तसं? एक विद्यार्थिनी आहेत, एक मुलगी तिकडे आहे, 3-4 म्हणजे 5 विद्यार्थ्यांनी गुन्हाकाराची फुली करून दाखवलं आहे, नाही का, की शून्य मार्क्स घेतलेले आहेत. तर ही जी फुली आहेत ना, ही फुली केवळ गुन्हाकाराची आहेत असं नाही आहे. मी असं म्हणेन, ही फुली हळूहळू हे रूप धारण करते. आपल्या जीवनातील सर्व चुका कबूल करून टाका, त्यासाठी क्रुसाजवळ या. मी असं ऐकलं की एकदा मार्टिन लुथर किंग, ज्याने प्रोटेस्टंट धर्माचा जो जनक आहे, नाही का, ज्याने ह्या धर्माची सुरुवात केली, पाया रचला, हा मार्टिन लुथर आपल्या खोलीमध्ये बसून रात्रीच्या वेळी तो त्याचा अभ्यास करत होता. आणि अभ्यास करता करता सैतान त्याच्याकडे आला आणि सैतानाने एक असा कागद आणला. कागदावर मार्टिनने केलेल्या सर्व पापांची यादी होती. आणि तो मार्टिन लुथर समोर गेला आणि त्याने तो कागद त्याला दाखवला की बघ, तू काय अभ्यास करतोस, तुझे पाप बघ. आणि मार्टिन लुथरने तो कागद हातात घेतला, त्याच्या टेबलावरचा लाल शाईचा पेन उचलला आणि त्या लाल शाईच्या पेनाने गुन्हाकाराची फुली त्यावर केली. आणि सैतानाला तो म्हटला, हे संपलेलं आहे. येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रुसावर प्राण दिला, ह्या माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, हे बाजूला काढ. माझ्या माथी कुठलंच पाप नाही. आणि सैतान तिथून चालता झाला. म्हणून आपण केलेली त्या टेक्स्ट मॅटरवरची गुन्हाकाराची फुली हळूहळू हे क्रुसाचं चिन्ह धारण करते.
म्हणून जीवनातील चुकीच्या गोष्टी मुलांनो आणि मुलींनो काढून टाका. याचा लेखाजोखा क्रूस खांबाच्या पायथ्याशी आहे. तेथे तो सादर करा आणि क्षमा मिळवा. म्हणून वधस्तंभाचा हा संदेश आज तुमच्यासाठी सामर्थ्याचा एक पॉवर नाही का, हा तेव्हाच बनेल जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने क्रूसाजवळ जाल, पापांची क्षमा मागाल तेव्हा. आणि हे करण्याची तयारी आपली पाहिजे. वधस्तंभाचा संदेश हा फार मोलाचा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण त्यात सार्वकालिक जीवन दडलेलं आहे. म्हणून वधस्तंभ हा केवळ उभा आणि आडव्या लाकडाचं हे स्ट्रक्चर आहे, ही एक रचना आहे असं नाही प्रियांनो, असं नाही आहे. आणि त्याचं महत्त्व केवळ तेवढंच आहे असं पण नाही आहे. त्या वधस्तंभावर ज्या ख्रिस्ताने प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठून तारणाचं कार्य पूर्ण केलं, नवा जो करार आहे परमेश्वर देव आणि आपल्यामध्ये, त्या कराराची पूर्तता क्रूस खांबावरच्याच रक्त सांडण्याने त्याने केलेली आहेत. आणि म्हटलंय पूर्ण झालंय, पूर्ण झालेलं आहे. म्हणून लक्षात घ्या, क्रूस खांबाच्या पायथ्याशी जा, शून्यवत स्थिती धारण करा पापांची कबुली देऊन. शैतान वारंवार येऊन कदाचित ह्या पापाच्या कबुलीनंतर तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवून देईल. तू तर असं केलं, तू तर तसं केलं, हा भूतकाळ आठवून तो देईल. परंतु तो भूतकाळ केव्हा आठवून देतो माहिती आहे का? ज्यावेळी तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या झोपलेले असता. म्हणून एकाने म्हटलेलं आहे की जेव्हा तुमचं स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवन झोपलं आहे, तेव्हा तुमचा भूतकाळ जागा आहे. भूतकाळ संपला आहे, पहा नवीन झाला आहे. म्हणून वधस्तंभाप्रती आपली भूमिका, वधस्तंभाचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे, पापांची क्षमा मिळवायची आहे, हा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर बंदिस्तता बाजूला करा. आपण स्वतःला आपली पाप, आपल्या न आवडणाऱ्या गोष्टी ज्या झाकून ठेवलेल्या आहेत, बंद करून ठेवलेल्या आहेत, त्या मोकळ्या करा. ते एकच ठिकाण आहे, ते म्हणजे वधस्तंभाचा पायथा, नाही का? तर हे याची जाणीव आज आपल्याला होणं आणि ती करून देणं हा माझा उद्देश या आजच्या तुमच्या सत्राचा होता. तर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि निश्चितपणे ह्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे. क्रूस खांब, वधस्तंभ ही चौकट नाही आहे, जी अशी आहे ही चौकट नाही आहे. असं जर बघत असाल ना तर तुम्हाला वधस्तंभाचं विकृत दर्शन होत आहे, हे लक्षात घ्या. वधस्तंभाला वधस्तंभ म्हणूनच बघा. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं वधस्तंभाकडे तुम्ही कसं बघता, वधस्तंभ म्हणूनच बघा. असं उभं आणि आडवं असंच बघा, त्याला चौकटीमध्ये बांधू नका, ती त्याचं स्थान नाही. त्याचं विकृत दर्शन स्वतःला करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ख्रिस्ताचा वधस्तंभ कोणाला कळत नाही. जे मुलं आणि मुली, जे लोक आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पाप करतच राहतात, हो की नाही? ख्रिस्ती आईवडिलांची मुलं आणि मुली नंतर जसं त्यांचं वय वाढतं, विवाह नाही का, लग्न आणि ह्या सर्व काय गोष्टी, या सर्व प्रक्रियेमधून जात असताना अनेक गोष्टी करून बसतात, नको त्या गोष्टी करून बसतात. ह्याचं मूळ कारण हेच आहे, त्यांना ख्रिस्तच माहिती आहे, पण ख्रिस्ताचं वधस्तंभ, तो मेला, तो उठला हे माहीतच नाही, त्याचं गांभीर्यच माहिती नाही, ते विसरून गेलेले आहेत. हा विसर पडू देता कामा नये. म्हणून वधस्तंभ हा काय शिकवतो? तुम्हाला पापक्षमा शिकवतो आहे. वधस्तंभ हा तुम्हाला देवाच्या वचनाचं तुम्ही दररोज पालन करायचा हे शिकवतो आहे. त्याचं पालन तुम्ही केलं आहे, त्याचं विस्मरण होता कामा नये हे तो शिकवतो आहे.
ओके. आणि म्हणून तो ख्रिस्ताचा आपला वधस्तंभाचा संदेश आपल्यासाठी सामर्थ्याचा आहे. देव करो तुम्हाला ह्यातून आशीर्वाद देव. म्हणून वधस्तंभ हा अंगा खांद्यावर गोंदून घेऊ नका आणि तो उगीचच मिरवू नका. आणि गळ्यात लटकवत असाल तर त्याचं गांभीर्य तेवढंच घ्या. ठीक आहे. आता माझी विनंती आहे की आपण जे कागद नाही का, तुमचं काम जे आहे ते गोळा करा. एकेका लाईनीने तुम्ही गोळा करा आणि मला ते द्या. जे काही तुम्ही केलेलं काम आहेत मी तुम्हाला ग्वाही देतो ते कोणाही तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार नाही. ते फक्त माझ्याचकडे राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ठीक आहे. 1 2 3. येशू माझा. आणखी मोठ्या नाही. येशू माझा. आणखी एकदा. येशू माझा. ओके. थँक्यू व्हेरी मच. हे कागद गोळा करून मला पुन्हा द्या. हां. अगदी शांततेमध्ये आपण गोळा करूया. गडबड करू नका. सन्माननीय बेनहर पवार सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की अतिशय छान आणि अतिशय महत्त्वाचं आपण तरुणांना मार्गदर्शन केलं सर. वधस्तंभाच्या पायथ्याशी येऊन आम्हाला प्रभूची ओळख होते. तरुण लेकरांनो 2 मिनटं इकडं लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचरणी ज्या वेळेला आपण जातो आमच्या जीवनाला एक नवी दिशा मिळत असते. आणि या सेमिनारच्या मागे, कार्यशाळेच्या मागे आपला उद्देश हाच आहे की तुमची प्रभू येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक ओळख व्हावी. आणि या छोट्याशा एका ॲक्टिव्हिटीच्याद्वारे आणि आजच्या या मौल्यवान सत्राच्याद्वारे माझा विश्वास आहे प्रभूने तुम्हा प्रत्येकाची भेट घेतलेली आहे. कारण तुमचे जे चेहरे आहेत ते बघून नक्कीच असं वाटतं आहे की तुम्हाला ह्यातून आशीर्वाद मिळालेला आहे. आज रात्री समय आहे तो निर्णय घेण्याचा. हे जे आपण ऐकलं की वधस्तंभ, याकडे येऊन तुम्हाला मोकळं व्हायचं आहे. जीवनामध्ये खूप साऱ्या चौकटी असतील तुमच्या. तुमचं वैयक्तिक सिक्रेट लाईफ असेल, परंतु त्या पलीकडे जाऊन वधस्तंभाकडे या आणि आपलं जीवन मोकळं करा. आपले डोळे आपण मिटूया. प्रभूकडे आपलं लक्ष लावूया. प्रार्थना आपण करू. तुम्ही देखील मनामध्ये प्रभूकडे सहाय्य मागा आणि कोणत्या चौकटी तुम्ही स्वतः आपल्या अवतीभोवतीला बांधून घेतल्या आहे त्याकडे लक्ष द्या. आळसाची ती चौकट आहे का? राग चिडचिडपणा करण्याची चौकट आहे का? किंवा आजचं काम उद्यावर टाकायची चौकट आहे का? किंवा वैयक्तिक अशी गोष्ट आहे की जी प्रभूच्या दृष्टीने योग्य नाही, देवाच्या दृष्टीने योग्य नाही, पण मला त्या चौकटीमध्ये ती बांधून ठेवते. तर लेकरांनो, आज ती वेळ आहे. वधस्तंभापाशी या. प्रभू येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक मैत्री करून घ्या. आणि जसं आपण म्हटलं की येशू माझा मित्र आहे, खऱ्या रीतीने तो आम्हा सगळ्यांचा मित्र आहे. आम्ही गातो की येशू माझा मित्र तो आहे, तो आहे. त्याला आपलं मित्र बनवा. आपलं जीवन प्रभू जर तुमच्याशी बोलत आहे या वेळेला तर त्याला समर्पण करा. दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, या सायंकाळच्या समयासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही चर्च अध्यक्ष, चर्च कमिटी यांचं देवबापा उपकार स्तुती करतो. युथ कमिटीसाठी देखील आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू ही योजना तुझी होती आणि या योजनेच्याद्वारे येथे जमलेल्या प्रत्येक मंडळीतल्या तरुणाला ह्याचा लाभ आणि आशीर्वाद मिळाला. सन्मान्य बेनहर पवार सर यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. तुझी स्तुती करतो प्रभू. जी कृपा तू त्यांना पुरवलीस व त्याद्वारे त्यांनी आज आम्हा येथे जमलेल्या सर्व तरुणांची भेट घेतलेली आहे. प्रभू तू त्यांचे जीवन सेवा कार्य अधिक आशीर्वादित कर. आज येथे जमलेले तरुण लेकरं प्रभू तुला हाक मारत आहे. वैयक्तिक रीतीने तू त्यांची भेट घे व ख्रिस्त येशूच्याद्वारे एक नवं नातं तुझ्याशी निर्माण करून आपल्या जीवनातल्या सर्व चौकटी तोडून ख्रिस्तामध्ये असलेला जो सार्वकालिक जीवनाचा आनंद आहे तो दयाळू पित्या इथे जमलेल्यांना तू दे.
जी कार्यशाळा होत आहे, जे संमेलन आणि VBS होत आहे, त्या सर्व वक्तेगणांना आणि शिक्षकांना आम्ही तुझ्या हाती देतो. होणारी सर्व सत्र प्रभू आशीर्वादित कर. आता रात्री जरी आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो तरी उद्याची सकाळ आणि उद्याचा दिवस तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला पुन्हा एकत्र कर. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बरं, यावेळेला आपण शांततेने हॉस्टेलकडे जाऊ.